शेअर मार्केटमध्ये जे लोक नवीन नवीन आहे आणि जे इंट्राडे ट्रेडिंग चालू केली आहे किंवा चालू करण्याचा विचार आहे तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर हा व्हिडिओ फॉलो अप व्हिडिओ आहे जो जुन्या व्हिडिओचा आहे। जुना व्हिडिओ कोणता होता, जो बंधन बँकचा ट्रेड घेतला होता आपण, त्यातनी आपल्याला कोणत्या टायमिंगवर घेतला होता, कोणत्या किती प्रॉफिट झाला होता, जवळजवळ 341 रुपये प्रॉफिट झाला होता आणि त्यातनी टायमिंग बी दिला होता। तर त्या टायमिंगचा किती मिनिटात काढला, तर त्याच्यातनी प्रॉफिट लॉस त्यासाठी नाही व्हिडिओ बनवला। हा व्हिडिओ बनवला जे कॉन्ट्रॅक्ट नोट काय असते, जे तुम्ही शेअर घेतला, जसं काल मी बंधन बँकचा ट्रेड इंट्राडे मध्ये घेतला, म्हणजे त्याच दिवशी घेऊन त्याच दिवशी विकला, म्हणजे इंट्राडे झाला। तर त्याची दुसऱ्या दिवशी आपल्या काय म्हणते मेल आयडीला एक हे येते, काय म्हणते कॉन्ट्रॅक्ट नोट येते। तर ते कॉन्ट्रॅक्ट नोट कशी वाचत असते आणि कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये कोणकोणत्या गोष्टी पाहायला पाहिजे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ म्हणजे काय म्हणते व्यवस्थित पहा आणि त्या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये कसं काय असते, दर कॉन्ट्रॅक्ट नोट किती दिवसानं हे व्हायला पाहिजे, चेक करायला पाहिजे, ते पण याच्यात सांगितलं आहे। तर तुम्ही व्यवस्थित पहा व्हिडिओ। धन्यवाद। हे आहे कालच्या ट्रेडची, जे बंधन बँकचा ट्रेड घेतला होता त्याची आहे कॉन्ट्रॅक्ट नोट। तर या कॉन्ट्रॅक्ट नोटमध्ये काय काय पाहायला पाहिजे तर ते मी डिटेलमध्ये सांगतो। तर पहा, सर्वात पहिले थोडं मी वर येतो, नाव वगैरे दाखवून देतो। याच्यावर नाही जाऊ शकत कारण की पूर्ण पॅन कार्डचे नंबर वगैरे आहे म्हणून। हे बघा, हे माझं नाव। याच्यानंतर आपण शेअर कोणता घेतला, किती भावावर घेतला ते पाहू। ठीक आहे, हा आहे ट्रेडचा बंधन बँकचा शेअर घेतला होता आपण, बरोबर। तो घेतला होता जवळजवळ 11:16 आणि काय केलं होतं, बाय केलं होतं, एक मिनिट, बाय केलं होतं NSE वर। क्वांटिटी 100, म्हणजे किती क्वांटिटी घेतल्या, कोणत्या एक्सचेंजवर बाय केलं, किती रेटनं बाय केलं, हे सगळं डिटेल बायच्या याच्यातलं देऊन आहे। पुन्हा इकडून एक वेळा दाखवतो। हे बघा, हे ऑर्डर नंबरपासून ऑर्डर नंबर, ऑर्डर टाईम, ऑर्डर ट्रेड नंबर, ट्रेड टाईम, सिक्युरिटी, असं वेगवेगळ्या गोष्टी दिल्या। आता याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी आपल्या काही कामाच्या आहे। मेन गोष्ट आहे ते आपला टायमिंग आणि ट्रेड टायमिंग। आता ट्रेड टायमिंग याचा अर्थ काय होते, याचा अर्थ होते की जेव्हा आपण हा जो टायमिंग आहे आपला ट्रेड टायमिंग, तर हा आपण एक्झिक्यूट झालेला ट्रेड आहे आणि हा ऑर्डर टाईम म्हणजे आपण कोणत्या टायमाला ऑर्डर टाकली आहे, तर 2 सेकंदाचा काही तिथं टायमिंग। तर त्याच्यानंतर पाहू का आपण क्वांटिटी 100 झाल्या आहे। नेक्स्ट, आता पहा टोटल नेट, हे जे प्रॉफिट किती झाला किंवा लॉस किती झाला हे याच्यात दिसते। तर पहा, जर मी 19199.02च्या भावानं जर 100 क्वांटिटी घेतल्या तर त्याची प्राईस एवढी होती गुन्हेला केलं तर, आणि 202.43 तर या भावानं जर विकल्या तर त्याची प्राईस एवढी होती। तर टोटल नेट प्रॉफिट किंवा लॉस इथं दिसते। तर नेट झाला आहे आपला प्रॉफिट 341 रुपयाचा। आता नेक्स्ट खाली पाहू का, एक खाली येऊन जाऊ, मी तुम्हाला दाखवतो का ट्रान्झॅक्शनमध्ये टॅक्सेस कोणते लागले। हे बघा, हे वेगवेगळे टॅक्सेस आहे। पा पे इन म्हणजे आपल्याला किती रुपये भेटले किंवा लॉस, इथं लॉस बी राहू शकते। नेक्स्ट, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणजे हे ब्रोकरेज झालं थोडक्यात दुसऱ्या नंबरचा। तिसऱ्या नंबरचा एक्सचेंज ट्रान्झॅक्शन चार्ज, एक्सचेंजचा ट्रान्झॅक्शन चार्ज हे मधातले इक्विटीसाठी लागते, म्हणजे हे वाले चार्जेस आपल्याजवळ आता सध्या नाही लागले कारण की आपण ट्रेडिंग केली। IGST लागला 2 रुपये 41 पैसे। हे सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स, हे टॅक्स हटून टाकायला पाहिजे सरकारनं, हे कसा एक्स्ट्रा लावला आहे त्याच्यामुळं हा 5 रुपये लागला आहे। आणि हे टर्नओव्हर फीज, हा सिक्युरिटी ट्रान्झॅक्शन 5 रुपये लागला आहे, तर हा टॅक्स हटून द्यायला पाहिजे। नंतर स्टॅम्प ड्युटी लागली आहे 1 रुपयाची। तर मी डिटेलमध्ये काहून चाललो हे आता सांगतो मी तुम्हाला। पहा, आपला प्रॉफिट होता जवळजवळ 341 रुपये, मायनस आपल्या हातात आले, हे हातात आलेले पैसे 319 रुपये। तर हे टोटल जेव्हा आपण बेरीज वजाबाकी करतो 22 रुपये उरते, बरोबर। तर आपला प्रॉफिट होता 300, म्हणजे जवळजवळ 350 350च्या जवळपास प्रॉफिट होता, आणि त्यातले 22 रुपये आपण फक्त चार्जेस पे केले। तर 350चे 22 जरी म्हणलं तर 3 7 21, म्हणजे जवळजवळ 7 ते 8% फक्त आपण ब्रोकरेज पे केला।
आणि 7 ते 8% छोट्या अमाऊंटमध्ये ट्रेडिंगमध्ये म्हणजे खूप मोठी अमाऊंट आहे. म्हणून जेव्हा आपण छोटी ट्रेडिंग करतो तेव्हा ब्रोकरेजकडे जास्त लक्ष द्यायला लागतं, कारण की खूप ब्रोकरेज करते. आता तुम्हीच विचार करा, 340 रुपये कुठं आणि त्यातले 22 रुपये कुठं. मोठी अमाऊंट असली तेवढा फरक नाही पडत, तेवढं दिसून नाही येत. पण छोटी अमाऊंट असली तर हा ट्रान्झॅक्शन म्हणजे हा असा म्हणजे 7-8% हे पडते. तर अशा प्रकारे हे होतं कॉन्ट्रॅक्ट नोट. तुम्ही काय करत जा, प्रत्येक वेळेस तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट नोट वाचत जा जर तुम्ही नवीन असाल तर. आणि नवीन कॉन्ट्रॅक्ट नोट वाचली पाहिजे. त्याच्यातनी काहीच नाही, डायरेक्ट सरळ कॉन्ट्रॅक्ट नोट शॉर्टकटमध्ये जरी पाहिलं तर, आता थोडं डिटेलमध्ये समजून सांगतो. पण तुम्ही डायरेक्ट किती रुपये कमवले आणि किती रुपये डायरेक्ट उरले हे दोन जरी पाहिलं आणि याच्या दोघाचं मायनस करून टाकायचं. दोघाचं मायनस येते 22 रुपये आणि हे किती पर्सेंट आहे याच्या आपल्या प्रॉफिटच्यात हे तुमच्या लक्षात येईल. तर हे एकच ट्रेड घेतला होता, परफेक्ट ट्रेड होता, म्हणून हे 22 रुपये तरी कटले. कदाचित त्याच्यातनी जास्तही रुपये राहिले असते, म्हणजे 10-12% पण म्हणजे आपला प्रॉफिट याच्यात गेला असता ट्रान्झॅक्शनमध्ये. तर ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे. आणि हा ट्रेडचा टायमिंग कोणता, किती वाजता घेतला होता, ऑर्डर टाकलं, कोणता शेअर घेतला होता, किती क्वांटिटी घेतल्या होत्या, हे त्यांच्यासाठी आहे. आणि इथं डिटेल ऑप्शनसाठी सेमच डेटा राहते, फक्त इथं जे ऑप्शन ट्रेड करतात त्यातनं इथं जे आहे इथं चार्जेस राहते, बाकी सगळं सेम. तर अशा प्रकारे हे कॉन्ट्रॅक्ट नोट आहे. तुम्ही दर दिवसाची किंवा दर ट्रेडची कॉन्ट्रॅक्ट वाटत जा. ज्यांना वेळ नाही राहत त्यांनी कमीत कमी आठवड्यातून एकदा तरी कॉन्ट्रॅक्ट नोट वाचायला पाहिजे असं मला वाटते. धन्यवाद.